यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकिंग न्यूज कोल्हापुरातून समोर येते। ब्रेकिंग न्यूज काय आहे पाहूयात। मोठी बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील बंद घरात स्फोट झालेला आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। स्फोटामुळे एकच खळबळ उडालेली आहे। जिलेटिनचा वापर करून हा स्फोट घडवलेला आहे अशी सुद्धा माहिती मिळते। या स्फोटात संबंधित घरासह आजूबाजूच्या काही घरांचंही नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। या स्फोट प्रकरणाचा छडा लावत आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली आहे। पोलीस तपासात घराच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादातून हा कट रचण्यात आल्याचं समोर आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्लॉटवरील घर रिकामं करून ते पाडण्याचा आरोपी प्रज्योत पवारचा प्रयत्न होता। मात्र घरापर्यंत जेसीबी नेता येत नसल्यानं घर पाडण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा वापर करण्यात आला। स्फोट घडवून आणण्यात आला। यासाठी प्रज्योत पवारनं अभिजित चोगले आणि प्रसाद चोगले यांची मदत घेतल्याचं तपासात निष्पन्न झालंय। आरोपींनी रात्रीच्या वेळी घरावर जिलेटिन कांड्यांचा स्फोट घडवून आणत घरांचं नुकसान केलं। या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि तपासाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलाय। चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महामार्गावरच्या पेण जवळील बळवली इथे दूरशेत परिसरामध्ये वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। मुंबई गोवा महामार्गावरील बळवली जवळून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या तिहेरी रांगा लागलेल्या आहेत। पुढची बातमी पाहूयात। सीसीएमपी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीवरून राज्यभरात वाद आणि निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू असताना आता एमएमसीचं पहिलं नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या डॉक्टर नेहा पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। आमचा सन्मान आणि हक्क असल्याचं सांगत ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। नेहा पवार देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल? सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन। इतक्या वर्षाच्या म्हणजे 14 वर्षाच्या संघर्षानंतर पहिलं प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं आहे, काय सांगाल? मला आनंदच झाला, कारण मला एवढं तर माहीत होतं की GR 2014ला मांडलेला आहे, तर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेणार नाही। जर हायकोर्टने आम्हाला जर परमिशन देत आहेत आणि कोर्स जर इश्यू झालेला आहे आणि जर त्यांचे कोर्स आमचे रेग्युलर MHSमधून प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये दोन्हीकडे चालू आहे, तर ते सर्टिफिकेट इश्यू होईलच, म्हणून मला ते सर्टिफिकेट मिळणार याचा विश्वास होता। पण एकंदरीत पाहायला गेलं तर काय एक आनंद होता किंवा कशा प्रकारे आनंद होता? आणि विशेष म्हणजे काल ठिय्या आंदोलन सुरू होतं, त्या दरम्यान हे प्रमाणपत्र मिळालं। हो, मला माहीत होतं की ठिय्या आंदोलन चालू आहे आणि इतक्या दिवसापासून हे आंदोलन MMCच्या रजिस्ट्रेशनसाठी चालू आहे की त्याच्यामुळे आंदोलनाचे कृती समितीचे जे पण अध्यक्ष आहेत, जे पण कमिटी मेंबर्स आहेत, त्यांचे मी भरपूर आभार मानते। आणि त्याच्यानंतर आमचे होमिओपॅथीचे काउन्सिल्स, इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन्स आहेत, त्यांनी म्हणजे त्यांच्या अथंग प्रयत्नांना हा यश मिळालेला आहे काल जे मला प्रमाणपत्र मिळालं। अगदी ज्या डॉक्टरांनी CCMP पूर्ण केलेला आहे त्या डॉक्टरांसाठी हा निर्णय किती फायद्याचा असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे हे CCMP सर्टिफिकेट जे कोर्स आहे तो आम्हाला प्रायमरी लेवलला, रुरल लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे MBBS डॉक्टर्स अवेलेबल नाही आहे अशा ठिकाणी आम्हाला आमच्या सुविधा त्यांना देता येईल। तात्काळ गोष्टी त्यांना ज्या पण अवेलेबल आम्हाला करता येतील आमच्या मॅनेजमेंटमधून ते आम्ही करू। अगदी रुग्णांना आणि डॉक्टरांना नक्की काय संदेश द्याल? आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जो वाद सुरू आहे त्याकडे कसं पाहता तुम्ही? रुग्णांना तर संदेश देण्याची गरजच नाही आहे, कारण रुग्ण तर आमच्याकडे येतच आहे, म्हणूनच तर आम्ही डॉक्टर्स आहोत। आणि सेकंड वन दुसरा संदेश तुम्ही म्हणता की जो पण काही विरोध आहे त्यांना संदेश काय द्यायला हवा, तर मला असं वाटतं त्यांना हट्ट सोडा, आम्हाला हट्ट सोडा की आम्ही आमच्या मागण्या नाही, आमचं फक्त म्हणजे सन्मान, हक्क आणि आम्ही एवढे वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय, आम्ही रुग्णांना सेवा देतोय याचंच प्रमाणपत्र घेतलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 मराठी, मुंबई। पुढची बातमी आता पाहूयात। CJP या पक्षाने जे काही आंदोलन उभारलेलं होतं
त्यानंतर त्यांची 2 दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडते। या बैठकीपूर्वी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके याने पत्रकार परिषद घेतली। यावेळी सीजेपी राजकीय पक्ष स्थापन करणार नसून केवळ दबाव गट बनून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सौरभ दास, आशुतोष रंका यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते। देखिए, इसमें दो चीज़ें हैं, जैसे कि अभी क्या हो रखा है, चाहे पॉलिटिकल सिस्टम हो, चाहे जुडिशरी हो, चाहे मीडिया हो, चाहे इलेक्शन कमीशन हो, इन सभी इंस्टीट्यूशन से जनता का भरोसा उठ चुका है, पूरी तरह उठ चुका है। तो इसलिए हमें लगता है इन सारे इंस्टीट्यूशंस में अकाउंटेबिलिटी वापस लाने के लिए और कहीं ना कहीं इन इंस्टीट्यूशंस को वापस से न्यूट्रलिटी वापस लाने के लिए एक पब्लिक मूवमेंट की ज़रूरत है, एक पब्लिक प्रेशर की ज़रूरत है। फॉर नाउ द सीजेपी विल बी अ प्रेशर ग्रुप बिकॉज व्हाट इंडिया नीड्स एग्जैक्टली राइट नाउ इज अ प्रेशर ग्रुप। देशात जे एकंदरीत आपण पाहिलं, जे मी तुम्हाला आता सांगितलं, जे इन्स्टिट्यूशन्स आहे, जेवढ्या संस्था आहेत, त्यांच्यावरचा जो भरोसा कमी होत चाललेला लोकांचा, मग ते मीडिया असो, इलेक्शन कमिशन असो, पॉलिटिकल पार्टीज असो किंवा न्यायपालिका असो, त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। E20चा जो मुद्दा आहे, खूप सध्या हे तो हिटेड मुद्दा आहे, त्याच्यावरही आम्ही चर्चा करणार आहे। आणि त्याच्यासोबतच बेरोजगारी आणि देशाची जी एक देश जो आपला आर्थिक संकटात पडलेला आहे सध्या, पण त्यावर सरकार काही बोलायला तयार नाही आहे। या सगळ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि याच्यावर आम्हाला काय करता येईल तेही आम्ही डिस्कस करू। बिल्कुल शामिल होंगी। हमारे जो झारखंड के जो साथी हमारे वो ऑलरेडी वहाँ पर है और ज़रूरत पड़ी तो हम लोग भी जाने के लिए तैयार, और हम जाएंगे ज़रूर। और हमारी उनसे फ़ोन पर बात भी हुई, वीडियो कॉल पर बात हुई, और हमने कहा है कि आपके आंदोलन को मजबूत करने के लिए जो हो सकता है वो कॉकरोच जनता पार्टी करेगी, और उनकी जितनी भी डिमांड्स हैं हम उनका पूरा समर्थन करेंगे। सवाल एकदम जायज़ है। हम लोग डे 1 से ऐसे सारे बच्चों को, सारे प्रदर्शनकारियों को हेल्प दे रहे हैं, लीगल हेल्प हो या मेडिकल हेल्प हो। अगर सिर्फ दिल्ली में नहीं, पूरे देश भर में जहाँ जहाँ प्रोटेस्ट हुए उनका मुद्दा उठा रहे, उनको हेल्प कर रहे हैं, कोऑर्डिनेट कर रहे सारे लॉयर्स के साथ। एंड अभी जो हमारी वार्तालाप चल रही है सरकार के साथ, एंड सरकार के जो सीनियर ऑफिसर्स है, जो रिप्रेजेंटेटिव्स हैं, उनको भी हम लोग पुश कर रहे हैं। आपने देखा होगा उसके वजह से FIRs भी विड्रॉ हो रहे हैं बहुत सारे स्टेट्स में।